चेक. अक्षय बांगारे, आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अक्षय बांगारे. सामन्याला आपण सुरुवात करूया. प्लीज विनंती असेल की कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता सामन्याला सुरुवात करा. आणि एक महत्त्वाची सूचना आहे मॅनेजमेंट कमिटीकडून आम्हाला ती सूचना आलेली आहे की विदिन 15 मिनिट्स पगली 3 षटकं टाकायची असतात, अदरवाईज बॉलची पेनल्टी ही दिली जाऊ शकते. पगलाच बॉल वाईड ऑफ स्टंप, जागा दिली आहे, ड्राईव्हचा फटका आणि बॉलला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हरला. पकला बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक, 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत आणि सनसनीत फटकाच होता. ज्याप्रमाणे फटका खेळले, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, ड्राईव्हचा फटका, गॅप मध्ये 4 धाब्यांनी सुरुवात करतात बॅटर नितीन. आता ही त्याच दिशेने फटका, पुन्हा एकदा वाईड ऑफ स्टंप, जागा दिली आहे आणि त्या जागेचा फायदा घेतला बॅटरने. सलगचा दुसरा चौकार, 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. दमदार बॅटिंग सुरू आहे. संदीप 11 कोहली टायगर बामणे आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला नितेश 11 वाफे पाडा टीम फाईट करताना पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ बट मिस्टॅमिंग आहे. लॉंग ऑन येतात, कॅच पकडली जाईल. 2 बाउंड्रीज आणि त्यात नंतर बॉलरचा कमबॅक, धक्का पगला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंचाच्या आमचे गोठेघर गाव. विकेट दरम्यान मिळाली आणि जास्त घाई केली असं वाटलं बॅटरने, कारण ज्याप्रमाणे फटका खेळले, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोकही नव्हता. बट लॉंग ऑनचे फिल्डर किती वेगाने आले आणि जबरदस्त रनिंग कॅच कंप्लीट केली. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, येतोय डॉट. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ होता, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. शॉर्ट थर्डला बीट केलं. बॉल दरम्यान गल्ली मधले ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, सन्माननीय कचरू शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. नुकताच जो सामना समाप्त झाला, ज्याचे प्लेअर ऑफ द मॅच आहेत शुभमला आपण देत आहोत प्लेअर ऑफ द मॅच. मी बाबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच द्यायचं. महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांचे पिताश्री सन्माननीय कचरू शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देत आहोत. फुल टॉस उडवलाय आणि फुल टॉस बॉल वरती फुल ठोल वसूल केला जाईल. षटकार. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंचाच्या आमचे गोठेघर गावचा. आदिवासी एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18, लॉस ऑफ 1 विकेट. टीम संदीप 11 कोहली टायगर बामणे आणि अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पगल्या 17 मध्ये. आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर ऑन टाइम कंप्लीट झालं, अगदी योग्य वेळेवरती षटक समाप्त झालं.
कारण आम्ही सांगितलं की विदिन 50 मिनिट्स जर पहिली 3 षटकं समाप्त नाही झाली तर मॅनेजमेंट कमिटीने सांगितलं की बॉलची पॅनल्टी देण्यात येणार आहे, तर ती किती बॉलची असेल त्याची माहिती तेव्हाच मिळेल. सेकंड ओव्हर बॉलर राहुल येतात. राहुल आलाय. राहुलचा पकलाच बॉल मिस्टामिंग लॉंग ऑन ला फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल. विकेटने सुरुवात राहुल करतात या दुसऱ्या षटकाला आणि धक्काही दुसरा लागला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेगर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेगर गावचा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 सचिन बॅटिंग करण्याकरिता आता क्रमांक 4 वरती आलेत. नेक्स्ट बॉल आता सचिन साठी हा फुल टॉस होता. अलंग द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय आउटफील्ड फास्ट. चान्स नाहीये फिल्डर साठी. बॉल झाल बाउंड्री लाईन सा बाहेर. 4 भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक फुल टॉस होता. अलॉंग द ग्राउंड बॉल गेला डीप स्क्वेअरला. एक डीप मिड विकेटला चान्सच नव्हता तिथे. चौकार येतोय आणि चौकारासोबत राम डिंगोरे सरांची एंट्री होत आहे ग्राउंड मध्ये. सदाबहार ते सध्या सगळीला विचार केला तर एक हसमुख चेहरा, एक जबरदस्त खेळाडू एक काळ त्यांनी गाजवला आणि ॲज ऑफिशियल अंपायर आता आपल्याला या मॅच मध्ये ते पाहायला मिळणार. बाउंड्री आली. नेक्स्ट बॉल इथे पहा अराउंड द लेग बोल्ट. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ट. धक्का लागला. दरम्यान हा तिसरा. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेगर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक थँक्यू डीज. एक्झॅक्टली बॅटर काय करत होते आता हा प्रश्न निर्माण होतो. ज्याप्रमाणे इतके शफल झाले, लक्ष देखील नाही दिलं आणि बॉल अगदी सोडून दिला. बॅटर उभे होते 4-5व्या स्टंप वरती आणि त्यांनी ऑफ स्टंप वाला बॉल सोडून दिला. आता जेव्हा स्वतः ते रिप्ले पाहतील ना तेही विचार करतील की हे काय केलं मी. कारण जेव्हा तुम्ही शफल होता ना तेव्हा एक्झॅक्टली तुम्हाला हे ठाऊक असायला हवं की तुमचा ऑफ स्टंप कुठे आहे आणि ते बॅटरला ठाऊकच नव्हतं. दॅट्स वाय धक्का तिसरा आणि क्रमांक 5 वरती आता रोहित. रोहित साठी देखील फुल टॉस. आता डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर बॉल फील्ड करतात. सिंगल मिळेल त्यापेक्षा जास्त मिळणारही नाहीये कारण थ्रो देखील चांगला येतो. स्कोर कार्ड आता 23. 23 धावा फळका भरतेत. अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. मग रन्स चांगल्या गतीने येतात. बट महत्वाची गोष्ट ही राहिली की 3 विकेटही गेलेत. आता ही बॅटचा टोनलाच लागला. काऊ कॉर्नरला फिल्डर येतात. चांगली फिल्डिंग याही वेळेस आणि सिंगल पेक्षा जास्त इथे मिळणारच नाहीये कारण फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. टीम टोटल आता 24 आणि अजूनही रिमेनिंग काही चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी आहे. मग या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली आतापर्यंत काय घडलं की रन्स देखील पागल्या पण 6 आल्या आणि त्यासोबत 2 विकेटही राहुलने काढले. बॉलिंग चांगली लागली. फर्स्ट ओव्हरमध्ये 18 बट देन सेकंड ओव्हरमध्ये आपल्या टीमला कमबॅक करून दिला राहुलने कारण असे षटक हवं होतं. आता फुल टॉस होता बट फायदा घेऊ शकले नाही. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरला चालला. आता मिसफिल्ड आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि तिथे पहा कॅपही निसटली आणि बॉलही निसटला अशी परिस्थिती तिथे झाली आणि 2 मिळतील आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळही समाप्त.
एंड ऑफ द सेकंड ओव्हर टीम टोटल जर आपण पाहिली 26 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम संदीप 11 कोहली टायगर बामने. अजूनही येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पर्व दुसरं आपण पाहत आहात. आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसरं, ज्यांचा खऱ्या अर्थाने सन्मानाकरिता आपण ही स्पर्धा पाहत आहात, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. गोटेघर गावचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आणि त्याचप्रमाणे शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा पाहत आहोत. जग्गू तयार होतात या थर्ड ओव्हरमध्ये. 2 ओव्हरमध्ये चांगलीच बॅटिंग झाली, कारण 26 धावा 2 ओव्हरमध्ये आला. जग्गू आला, जग्गूने पहिलाच बॉल फिरवला. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलर पडल्यानंतर बॉलला वळवतात ते डॉट बॉलने सुरुवात केली जात आहे. एक निसटता विजय याआधी जग्गूने मिळवून दिला होता. 6 मध्ये 6 धावा डिफेंड केला होता आणि ते कार्य मागील पर्वामध्ये देखील त्यांनी करून दाखवलं होतं आणि याही पर्वामध्ये करून दाखवलंय. दॅट्स वाय या बॉलरला कधी तुम्ही अंडर एस्टिमेट नाही करू शकत. डॉट बॉलने सुरुवात केली आहे त्याने या ओव्हरची. नेक्स्ट बॉल आताही फिरवलाय, बट पुलचा फटका आलाय. फिल्डर येत आहेत, काऊ कॉर्नर, कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. धक्का आता लागला चौथा. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी न्यू बॅटर इन ॲट नंबर 6 उमेश मैदानावर 7 मध्ये दाखल झालेत. बघा ते मी सांगितलं ना की रन्स प्रॉपर आहेत, रनगती चांगली आहे, बट महत्वाची गोष्ट की जर असे विकेट जातील तर कुठेतरी अंतिम षटकांमध्ये अडचणी होणार आहे टीम बामनेला. नेक्स्ट बॉल प्लेन मिस आणखीन एक डॉट बॉल. महत्वाची गोष्ट ही राहिली की एक लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलर बॉलिंग करतोय, एक रायटी बॅटर बॅटिंग करतो. या क्षणाला एक बॅटर म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय बनते की तुम्ही बॉलला रीड करणं महत्वाचं आहे. तुम्ही जर अंधाधून फटके खेळाल तर मोठे फटके येणार नाहीयेत, ही महत्वाची गोष्ट राहिली. नेक्स्ट बॉल आता सरळ बॅटने खेळलेत, बट मिस्टायमिंग आहे. लॉंग ऑनला फिल्डर येतात, प्रयत्न चांगले केले, बट कॅच पकडता आली नाही आणि अखेरता हा बॉल निसटला आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. हे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एच डी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशन. थँक्यू डीजे. आणखीन एक विकेट थँक्यू. आणखीन एक विकेट मिळू शकली असती, बट लॉंग ऑनचे फिल्डर थोडे प्रयत्न कमी पडले की काय असंच वाटतंय. कॅच ड्रॉप झाली. टीम टोटल आता 30. फुल नंतर आता वाटसा टोवनला लागला. फिल्डर आहे इनफिल्डमध्ये बॉल फील्ड केला जातो, मिळेल सिंगल. आणि फिल्डरने तिथे पागले की बॅकअपला खेळाडू योग्य वेळेवरती हजर नव्हते. दॅट्स वाय त्यांनी डायरेक्ट हिटसाठी अटेम्प्टही नाही केला आणि योग्य निर्णय मी म्हणेन तिथे त्या फिल्डरचा. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता 31 आणि अजूनही या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा एक आता लेफ्टीचा अगेन्स्ट लेफ्टी, बट महत्वाची गोष्ट ही राहिली की एक बॉलर म्हणून तुमचा अगेन्स्ट कोणताही बॅटर असू द्या, तुम्ही प्रॉपर लाईन आणि लेंथवरती बॉलिंग केली तर मोठे फटके येणं अवघड आहे. बॅक ऑफ लेंथ होता, हुकचा फटका खेळायचा होता आणि प्रॉपरली खेळलेत, कारण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. बॉल झाला बाउंड्री लाईनचा बाहेर. महत्वपूर्ण फटका. बॅटर रोहित बॅटमधनं चौकार आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 35 लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम संदीप 11 कोहली टायगर बामने. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एच डी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक थँक्यू डीजे. 35 फोर्थ ओव्हर. बॉलर आदित्य या अंतिम ओव्हरमध्ये आणि योग्य वेळेवरती हे 3 षटकं समाप्त झालेली आहेत. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं समाप्त झाली. विनंती असेल की 3 षटकं योग्य वेळेवरती समाप्त झाली, पण अंतिम षटक देखील योग्य वेळेवरतीच टाकायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा.
आदित्य येतोय या अंतिम ओव्हरमध्ये 3 ओव्हरच्या खेळामध्ये 35 धावा आहेत, 4 धक्के लागलेत आणि अंतिम ओव्हरमध्ये मिनिमम कुठेतरी 10 ते 12 धावा बॅटिंग टीमला हव्या आहेत, कारण 45 प्लस टोटल एक चांगला टोटल असेल या आफ्टरनून सेशनमध्ये. पण तिथपर्यंत पोहोचण्याकरिता या परिस्थितीमध्ये देखील 1 ते 2 चांगले फटके हवेत. पगलाच बॉल हवेमध्ये, फिल्डरने अटेम्प्ट जरूर केला बट बॉल जाईल काऊ कॉर्नर रिजनला, बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकाराने सुरुवात या ओव्हरची. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक थँक्यू डीजे. बाउंड्री आली. स्कोर कार्ड आता 39. असेच फटके हवेत या क्षणाला. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. टीम टोटल आता 4-0. 40 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 मध्ये आणखी किती येतील हा प्रश्न सध्या सगळीला उभा आहे. आदित्यने थोडी खराब सुरुवात केली, कारण आतापर्यंत 1 चेंडूवरती 5 धावा कन्सीड झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ, हॅमर केलं, लॉंग ऑफ येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. विकेट मिळेल. धक्का आता लागला 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची Thank you, DJ. दमदार विकेट मिळाली. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या ग्रामीण खेळाडूंना हायलाईट करण्याचं कार्य भरपूर सारे एडिटर्स करत असतात आणि याच विभागामधला एक जबरदस्त एडिटर वडाची वाडी गावाला ते बिलॉंग करतात आणि 2024ला त्यांनी एडिटिंगला सुरुवात केली. मेघराजजी गावंडे यांचा मी आवर्जून उल्लेख करेन, जे सध्याच्या घडीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपल्या ग्रामीण खेळाडूंना हायलाईट करण्याचं कार्य त्यांच्या एडिटिंग स्किल्सच्या जोरावरती करत आहेत. तेही सध्याच्या घडीला या स्पर्धेचा आनंद ऑनलाईन घेतात आणि त्यांनाही त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊया आपण. विकेट मिळेल. धक्का आणखीन एक लागला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठे बालारामजी भास्कर साहेब, जर आपण आला असेल तर आपण या माणसावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि फैजूभाई आलेत, आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. छकडो का बादशाह. आणि एज लागली. विकेट मिळेल. पुल करण्याचा प्रयत्न होता, एज लागली. विकेट आणखीन एक आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली, कारण भरपूर साऱ्या चर्चा सुरू होत्या त्या बिटवीन आम्ही विसरून गेलो. वेल बॉल आदित्य. विकेट हॅट्रिक दरम्यान कंप्लीट झाली आणि या स्पर्धेमधली ही आहे 3री विकेट हॅट्रिक. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावा अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बघा कुठेतरी रणगतीवरती ब्रेक लागला. इनर एज बॉल दरम्यान मागे चालला, बॉल फील्ड केला जातोय फायनलेगच्या फिल्डरच्या माध्यमातून. मिळेल सिंगल. बट महत्वाची गोष्ट ही राहिली की पहिल्या चेंडूवरती बाउंड्री होती, चौकार होता, देन अतिरिक्त आणि देन 3 विकेट आलेत. फार चांगला कमबॅक आदित्यने या ओव्हरमध्ये केला. या ओव्हरमध्ये देखील ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की स्टार्ट कसाही करा, फिनिश तुमच्या बाजूने असला पाहिजे. स्टार्ट खराब होता बिकॉज बाउंड्री होती, बट देन जी बॉलिंग केली, जे 4 लीगल बॉल त्यात नंतर आलेत त्याच्यावरती फक्त एकच धाव आहे.
शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल, हुकचा फटका, चांगला फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार. दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट. चला सलामी जोडी पाठवा. क्लिअर केलं की जर 3 षटकं पगली योग्य वेळेवरती विदिन 15 मिनिट्स टाकण्यात नाही आली आणि एक अतिरिक्त फिल्डर इनफिल्ड मध्ये ठेवावा लागेल जर एक्स्ट्रा होईल कन्सिड होईल, लक्षात ठेवा. सामन्याला आपण सुरुवात करीत आहोत आणि एक गोष्ट आताच क्लिअर करतो फिल्डिंग टीम की विदिन 15 मिनिट्स पहिली 3 षटका टाकायचे, अदरवाइज लास्ट ओव्हर मध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्ड मध्ये ठेवावाच लागेल. सामन्याला सुरुवात करूया. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा आपण देऊया. टार्गेट आहे 47 चा. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पुलचा फटका खेळायचा होता मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, थ्रो प्रॉपर येतोय पण आता झालं काय पाहावं लागेल. आता हात अगदी स्टम्प्सला लागले की बॉल लागला ते पाहावं लागेल. सॉफ्ट सिग्नल तर आउट आलाय बट एक कन्फर्मेशन आपण घेणार आहोत. बॅटर सेफ, नॉट आउट. आणि ते वाटतच होतं की कुठेतरी हात अगोदर लागला, बॉल निघून गेला होता त्यानंतर हात अगदी स्टम्प्सला लागलेत. रिप्ले मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. चला सामना सुरू करा. डॉट बॉलने सुरुवात. बॉल जर कलेक्ट केला असता तरी इझिली रनआउट होता.
बट बॉल कलेक्ट नाही केला. दॅट्स वाय बॅटर सेफ राहिले तिथं. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न. बॉल दरम्यान मिड विकेटला चालला. बॉल फील्ड होतो आणि या सिंगलच्या साह्याने ऑफ द मार्क झालेत बॅटर वैभव आणि ऑफ द मार्क झालेली आहे टीम वाफेपाडा. प्लेन मिस येतोय डॉट. यानंतर होणारा जो सामना असेल टॉससाठी या मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा आणि त्यांचा अगेन्स्ट VIP स्पोर्ट्स हेदूचा पाडा. चला दोन टीमचे कॅप्टन क्विकली या टॉससाठी. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आगे स्क्वेअर लेग येतात बट कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप अशा कॅचेस तुम्ही सोडू शकत नाही. ती कॅच पकडायला हवी होती कारण असंही नाही आहे की रनिंग कॅच होती अथवा पाठमोरी वळत असताना कॅच पकडायची होती. असं काहीच नव्हतं. प्रॉपरली पोझिशनमध्ये होतं. वेल जज देखील केलं बट कॅच कॅरी करता आली नाही तिथे फिल्डरला. फुल लेंथ आहे वाईड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर डॉट बॉल येतोय. 47 डिफेंड करत असताना सध्याचा घडीला या फर्स्ट ओव्हरमध्ये आता बॅटर स्ट्रगल करतात बिकॉज पहिलं षटक 5 चेंडू टाकून झालेत. फक्त 2च धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पुल करायचं होतं. प्लॅन मिस. आणखीन एक डॉट आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन जर आपण पाहिल्या तर ज्या आहेत फक्त 2 आणि येत्या 3 ओव्हरमध्ये करायचं 45. हा सामना जिंकण्याकरिता टीम नितेश 11 वाफेपाडा टीमला सुरुवात कमकुवत आहे. बट महत्वाची गोष्ट ही राहिली की कमकुवत सुरुवातीनंतर आता अंत कसा चांगला होईल त्याचा विचार करणे या जोडीला महत्वाचं. कारण या क्षणाला आता फर्स्ट ओव्हरमध्ये 2च आल्या. बॉलिंग चांगली झाली. त्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवाव्या लागतील कारण क्रिकेटचा खेळ कधी मित्रांनो पास्टमध्ये नाही चालत. एक टीम म्हणून एक खेळाडू म्हणून तुम्हाला कधी प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये जगावं लागतं. तुम्ही पास्टचा विचार कराल ना तर खेळ कधी चांगला होणार नाहीये. या क्षणाला फर्स्ट ओव्हर हरकत नाहीये. 2च आल्या पण अजूनही सामना संपलेला नाहीये. 18 मध्ये 45 धावा चेजेबल आणि भरपूर वेळा चेज होताना आपण पाहिलेल्याही आहेत. सेकंड ओव्हर बॉलर करण येतोय. पहिलाच बॉल नो बॉल. विकेटचा बाहेर पिचिंग. दॅट्स माय नो बॉल. मतीशा पाथिराना सारखी ऍक्शन वाटली ज्याप्रमाणे बॉल रिलीज केला आणि त्याचे ऍक्शन पाहिल्यानंतर ती एशिया कप अफगाणिस्तान श्रीलंकाची मॅच आठवली. 3 पंजे टाकले होते. आता बॉडीवरती बॉल बदलला. रन घेण्याचा प्रयत्न केला नाहीये बट इथे पहा आता तालमेल बिघडलंच होतं बट लकीली सेफली क्रीज मध्ये वापस आलेत बॅटर वैभव. पण या क्षणाला एक निर्धाव चेंडू दबाव वाढवतोय. मोठे फटके हवेत आणि महत्वाची गोष्ट ही राहिली की 10 विकेट्स हातामध्ये आहेत. डॉट बॉल दरम्यान इथे आला. नेक्स्ट बॉल आता पुलचा फटका. फिल्डर येतात लॉंग ऑनचे काऊ कॉर्नर पर्यंत पोहोचलेत. सिंगलच घेतली जाईल. ओव्हरथ्रो झाला पण त्याचा फायदा मिळणार नाहीये. सिंगलच असेल. या क्षणाला आता परिस्थिती अशी झालेली आहे ना की करो या तो मारो. कारण प्रत्येकी मॅच नॉकआउट. जिंकाल तर पुढे जाल. हरला तर घरी जावं लागेल आणि घरी जाण्यासाठी कोणी आला नाहीये. जिंकण्यासाठी प्रत्येकी जण आला. पण या क्षणाला आता दबाव बॅटिंग टीमवरती वाढतो बिकॉज 10 विकेट्स हातामध्ये बट चान्स घेतले जात नाहीयेत. प्लेड ऑन झालेत बॅटर वैभव. धक्का पकला लागला. दबाव वाढत चालला होता. मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट होणारच होतं आणि अटेम्प्ट जरूर झाला बट धक्का पकला लागला. बॅटर वैभव आता निराश पावलांनी चालले डगआउटच्या दिशेने. चला न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर राहुल आलेत बॅटिंग करण्याकरिता. मुख्य मंचावरती महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांचं देखील आगमन झालेलं. आपलेही सर हार्दिक स्वागत असेल आणि तसेच त्यांचे पिताश्री सर्वांनी कचरू शेठ डिंगोरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांची महत्त्वाची उपस्थिती आजच्या या 5व्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूया. बट अडचणी आता वाढलेल्या आहेत. फार जास्त वाढलेल्या आहेत कारण टास्क जर आपण पाहिला होता तर 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 मध्ये 44 स्टील करायचं.
मोठा फटका खेळायचा होता. पहिला बॉल नो बॉल होता, बट देन काय कमबॅक केला बॉलर करणने या ओव्हरमध्ये. 2 निर्धाव, त्यानंतर सिंगल, 1 विकेटही या ओव्हरमध्ये मिळाली. नो बॉलने सुरुवात झाली, बट अंततः हे षटकही आता असं वाटतंय की टीम संदीप 11 कोहली टायगर बामणेचा बाजूने जाईल की काय, कारण बिकॉज या ओव्हरमध्ये पहा नो बॉल पडला, पण तरी सुद्धा 2च धावा. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फटका खेळला स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, कारण पॉवर प्लेचा फायदा घेता आला नाही. त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा. त्यांनी या ओव्हरमध्ये प्रत्येला चढवायचा होता, पण या ओव्हरमध्ये देखील जबरदस्त बॉलिंग करणची आपण पाहिली. प्लॅन मिस, दिशा खराब, एक्स्ट्रा रन मिळेल. टीम टोटल आता 9 वरती, 9 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त अंपायरिंग आपल्याला राम डिंगोरे सरांची पाहायला मिळत आहे. संपूर्ण दिवसामध्ये ते फक्त एकदाच येतात अंपायरिंगसाठी, भोजनाच्या वेळेला. हा बॉल सोडून दिला. आता ही दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. अतिरिक्त रन आणखीन. आता फ्रंट फुटवरनं पोलचा फटका खेळायचा होता, बट एलिव्हेशनही नव्हते, डिस्टन्सही नव्हती. लॉंग ऑनला बॉल फील्ड होता. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता या सिंगलच्या साहाय्याने 11 धावा धावफलकावरती रिमेनिंग. अजूनही जर आपण पाहिलं तर षटक समाप्त झालंय. 2 ओव्हरचा अखेरता 11 धावा धावफलकावरती, आणि येत्या 12 मध्ये आता करायच्यात हा सामना जिंकण्याकरिता स्टील 36 18 रन पर ओव्हर करायच्यात. महत्वाची गोष्ट ही राहिली की 9 विकेट आता मध्ये, विकेट सोबत तर घेऊन जायचे नाहीयेत. सो त्या अनुषंगाने एक बॅटर म्हणून चान्स घेणं महत्वाचं राखलंय, कारण जर तुम्ही चान्स नाही घेणार, तुम्ही रिस्क नाही घेणार, तर रिवॉर्ड कसा मिळेल? कारण काहीतरी मिळवण्याकरिता काहीतरी करावं लागतं. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल असेच फटके हवेत. पहिला आलाय षटकार. आणि अशी बॉलिंग जर होईल तर कार्य बॉलिंग टीमसाठी अवघड आहे, कारण बॅक ऑफ लेंथ तो देखील इतक्या कमी गतीने. बिकॉज बघा, बॅक ऑफ लेंथ बॉल टाकण्याकरिता एक बॉलर म्हणून तुमच्याकडे गती असली पाहिजे बॅटरला सरप्राईज करण्यासाठी. पण इतक्या कमी गतीने जर बॅक ऑफ लेंथ बॉल टाकाल तर तुम्ही बॅटरला ते निमंत्रण देतात मोठे फटके खेळण्याचे. आणि पहिला आलाय मोठा फटका. स्कोर कार्ड आता 17 धावा धावफलकावरती. आता 11 मध्ये करायच्या 30 धावा. मॅच मध्ये कमबॅक करायला सुरुवात आता केलेली आहे बॅटर राहुलचा बॅटमधनं हा आला षटकार. 11-30 समीकरण. नेक्स्ट बॉल, आणि आता गॅप मध्ये बॉल स्क्वेअर लेग धावतात, बट फक्त धावतच राहतील. हा की बॉल निघून जाईल डीप स्क्वेअर लेग पार. 4. पलटवार, कमबॅक झाला टीम नितेश 11 वाफेपाडा टीमचा. या मॅच मध्ये देखील जर आपण विचार केला ना, तर सध्याच्या घडीला जो खेळ आतापर्यंत राहिला, पहिली 2 षटकं पूर्णपणे फिल्डिंग टीमच्या नावावरती आहे, त्यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. पण या थर्ड ओव्हरची सुरुवात ज्या प्रकारे झालेली आहे, असं वाटतंय मॅच मध्ये फार मजा येणार आहे. कारण आता चेंडू शिल्लक आहेत, येते 10, आणि 10 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं 26. प्लॅन मिस, येतोय डॉट. आता 9 मध्ये 26. बघा, 2 चांगले फटके आले, त्यासोबत कमबॅकही झाला. पण महत्वाची गोष्ट की दिल्ली अभी बहुत दूर आहे, कारण 9 मध्ये अजूनही 26 धावा करायचं. कार्य अजूनही अधुरं आहे, पण हे कार्य जर पूर्ण करायचं ना, तर मोठे फटके सातत्याने हवेत टीम वाफे पाडायला. फुल लेंथ इनर एज बॉल दरम्यान आता स्क्वेअर लेग कडे चालला. मिळेल सिंगल. आता 8 मध्ये करायचं 25 धावा. टास्क आता टू डिफिकल्ट झाला, बिकॉज 8-25 समीकरण जर आपण पाहिलं तर किमान 4 तरी मोठे फटके येत्या 8 चेंडूमध्ये हवे आहे टीम वाफे पाडायला. बघा, टफ आहे, डिफिकल्ट आहे, बट इम्पॉसिबल नाही आहे. होऊ शकतात, कारण 70 जे चेंडू यूज केले जात आहेत प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जर तुम्ही केलं तर डेफिनेटली मॅक्झिमम रिझल्ट तुम्हाला मिळतो. सो दॅट्स वाय येत्या 8 बॉलवरती ना शॉर्ट सिलेक्शन आणि त्यासोबत जेव्हा फटका एक्झिक्यूट होतो ना, पॉवर, या गोष्टींचं महत्व आता वाढणार आहे. 8-25 समीकरण येते. 2 चेंडू फार महत्वाचे, आणि
हे काय करत होते बॅटर. आता ही ती वेळ नाहीये की तुम्ही बॉल लीव कराल. डॉट बॉल येतोय, कारण या क्षणाला ना जिथेही बॉल पडेल तिथे तुम्हाला बॅट चालवायचीच आहे. कारण पायांवरती बॉल होता, कदाचित ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर फटका एक्झिक्यूट होऊ शकला असता, पण येतोय डॉट. आता 7 मध्ये 25 शेवटचा बॉल. आता हा बॉल सोडून दिला, दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. 7-24 समीकरण या मॅच मध्ये राखलं. आणि होनेस्टली सांगावं असं वाटतं की इथे जर बाउंड्री आली तर ही फाईट कदाचित लास्ट ओव्हर पर्यंत देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. 7-24. एज विकेट किपर आहेत, कॅच पकडली जाईल. आणि या विकेट सोबत ना विजयाच्या दिशेने आणखीन एक पाऊल टाकत असताना टीम बामने, बिकॉज अंतिम ओव्हर मध्ये आता करायचा 24 धावा. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 33 आणि रिमेनिंग 6 मध्ये करायचं आहे 24. सहा मध्ये आता 24 धावा करायचा आहेत. 6-24 समीकरण. अंतिम षटक बॉलर. मला आठवतं मागील पर्वामध्ये विकीजी आपण एकदा 6 मध्ये 22 म्हणताना पाहिल्या होत्या. सारमाल टीमचा अगेन्स्ट ते कार्य झालं होतं. अक्षय इथे नाही आहेत. आणि पहिलाच बॉल उडवलाय आणि थेट पाठवलाय काऊ कॉर्नरचा वर्ण. लॉंग लॉंग बिग वे. इट्स आउट ऑफ द पार्क. जी सुरुवात हवी होती अंतिम षटकाची ती सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल पाठवलाय षटकार. आणि आता ना बॅटरने हा संदेश दिला फिल्डिंग टीमला की थांबा, अजूनही सामना संपलेला नाहीये. पहिलाच बॉल पाठवला काऊ कॉर्नरचा वर्ण. सिक्सरने सुरुवात. ज्या प्रकारे सुरुवात या ओव्हरची व्हायला हवी होती त्या प्रकारे सुरुवात. आता 5 मध्ये करायचा 18 धावा आणि अजूनही सामना सोडलेला नाहीये. बॅटिंग टीम आणि बॅटर राहुलने तो प्रयत्न करतोय, कारण त्यालाही ठाऊक आहे जिंकलो तर पुढे जाऊ, हरलो तर घरी जावं लागेल. आणि मी आधी उल्लेख केला की इथे ना पराभव कोणाला हवा नाहीये, प्रत्येकाला एकच गोष्ट हवी ती म्हणजे विजय. आणखीन एक, आणखीन एक. वा राहुल वा. सलगचा दुसरा. पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून राहुल सांगतोय मॅच अभी बाकी आहे. सलगचे 2. काय जबरदस्त फटके येत आहेत. आता पहा, जी फिल्डिंग टीम या आधी कोणते विचारही माइंडमध्ये नसतील, वाटत होतं की इझिली कुठेतरी हे कार्य आपल्यासाठी साध्य होईल, पण या 2 फटक्यांनी आता दबाव बॉलरवरती, प्रेशर बॉलरवरती. स्टील मी अजूनही म्हणेन मग 4 मध्ये 12 आहेत. एखादा डॉट बॉल आला तरी सुद्धा बॅटरवरती पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट होईल. बट महत्वाची गोष्ट प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना तर या क्षणाला बॅटर फ्रीली माइंडसेटने खेळतात. कारण 6 मध्ये 24 असताना ना दबाव पूर्णपणे बॅटरवरती होता, पण हे 2 फटके महत्वाचे. आता फुल टॉस, फुल टॉस. लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत आणि फक्त पाहतच राहतील. लॉंग ऑनचा वर्ण. सलगचा 3रा षटकार. रमेश डिंगोरे साहेबांनी सांगितले 200 रुपयाचे कॅश प्राइज. आता 3 मध्ये करायचा 6 धावा. अगर आपके हौसले बुलंद हो ना तो पहाड़ियों जैसी ऊंचाइयाँ भी आपके सामने आपको मिट्टी के ढेर समान नजर आती है. आणि तेच झालं. एकंदरीत जेव्हा पहिला षटकार आला तेव्हाच असं वाटलं की इथे काहीतरी मॅजिकल होणार आहे. आणि त्यात नंतरचे जेव्हा 2 आले, आता घाम बॉलरला फुटलाय. 3 मध्ये 6. स्टील डॉट बॉल अथवा विकेट आली तर कमबॅक. बॉल हवे मध्ये, बॉल हवे मध्ये. मॅच मध्ये कमबॅक. असं वाटलं की कॅच साठी अटेम्प्ट केला जाईल. आता ऑलमोस्ट नॉन स्ट्रायकिंग एंडला जे बॅटर होते ना, जग्गूने 2 धावा पलून काढल्याच होत्या, बट त्याला साथ दिली नाही तिथे राहुलने. 2 धावा त्याने काढल्याच होत्या बिकॉज स्ट्रायकिंग एंडला गेला, रिटर्नही आला. आता 2 मध्ये करायचा 6 धावा.
सलगचे 3 आलेत आणि तोच कॉन्फिडन्स, तोच आत्मविश्वास राहुलच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. त्याने स्वतःला बॅक केलं, त्याला ठाऊक आहे जर 3 येऊ शकतात तर चौथाही येईल. आता बॅटचा टोएंडला लागलाय, बट आता रन घेण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल मिळेल दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. दरम्यान इथे पहा घडलं काय, प्रॉपर एंडला थ्रो आणि रनआउटची विकेट. आता ही विकेट आहे की मॅच आहे, कारण या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ज्याने पराभवाच्या छायेमधनं विजयापर्यंत उभं केलंच होतं टीम वाफेवाडाला, तो बॅटर आता रनआउटच्या स्वरूपामध्ये चाललाय डगआउटच्या दिशेने. आता कहाणीमध्ये ट्विस्ट, कारण एक चेंडू शिल्लक आता करायचा, 5 धावा आणि न्यू बॅटर आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. आता मला हा प्रश्न पडलाय की या आधी जेव्हा दिसत होतं की 2 धावा नव्हत्या तेव्हा नकारलं, आणि इथेही लॉंगॉनला बॉल फील्ड झाला, तिथेही राहुलला अगदी अगोदर समजलं असेल की दुसरी धाव होणार नाहीये, तिथे चान्स का घेतला. आता शेवटचा बॉल, एक बॉल आता करायच्यात 5 धावा, महत्वाचा बॉल हवेमध्ये आहे आणि दरम्यान या बॉल सोबत हा सामना समाप्त. लढता झगडता या मॅच मध्ये बाजी मारली आहे संदीप 11, कोहली टायगर, बामने टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बामने, अँड हार्ड लक, टफ लक टीम नितेश 11 वाफेपाडा. तेच मी सांगत होतो की दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, महत्वाची गोष्ट की शेवटच्या बॉलवरती देखील स्ट्राईक स्वतःकडे ठेवू शकले असते, बट तिथे ती मिस्टेक झाली. तेव्हा माइंडमध्ये काय सुरू होतं आता हे प्रश्न समोर येतात, बट ॲट दी एंड एक चांगलं आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळाले. वेल प्लेड बोथ टीम्स अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बामने. आता प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया बघा. सिक्सर हॅट्रिकसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज झालं होतं, ते कलेक्ट करण्यासाठी यायचं. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. ऑलराऊंड परफॉर्मन्सच्या जोरावरती आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. बॅटिंग करत असताना 8 बनवला, चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरायचं, क्विकली उतरा आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग जशी सेट होईल